आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे आणि मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्या या मागणीसाठी डिस्ने हॉटस्टारच्या विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय। डिस्ने हॉटस्टारवर मनसेचं म्हणणं आहे की क्रिकेटचं समालोचन हे मराठीमध्ये होत नाही। ते लगेचच सुरू करतील। त्यांना जे काय एक आठवडा 10 दिवस लागतील तयारीला। ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील। एक मिनिट दोतरे बोलतो। मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार। आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही। आमचं ठिय्या आंदोलन होतं। मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत। हे त्यांना पाळावंच लागेल। आपण सांगावं। हा, मी राकेश धोत्रे। गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी। असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही। त्या अनुषंगानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती। चॅम्पियन्स नाही आतापासून राईट। पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत। मला सांगा, सगळ्यांचा मराठी सोडून हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं। महाराष्ट्रामध्ये मराठी नको। म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो जे सरकारला मुद्दा ते का नाही भेटायला आले तोच तर प्रश्न आहे। हे नेहमी असंच करतात। कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं। आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आला नसता तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती। आज इकडे चित्र वेगळं असतं। पण मी त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही। आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समालोचन सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडनं निवेदन आहे, याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडनं राखला जाईल ही आशा बाळगतो। म्हणजे एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते। याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील। पण एवढे दिवस झाले त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही? जिकडे भोजपुरी आहे, तेलुगू आहे, कारण काय होते? तोच प्रश्न मी यांना विचारला। कारण काय होती? एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे? आज प्रश्न तुमच्या समोर विचारला त्यांना, त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेजींनी त्यावर उपाय पण सांगितलं। त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून, पण ते कसं व्हावं आणि काय करावं। महाराष्ट्रामध्ये जरी होत तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री, हे अमेजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे। आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे। कुठलीही सबब देता येणार नाही। स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे। जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू। क्रिकेटच्या मॅचचं समालोचन मराठीमध्ये करावं या मागणीसाठी मनसे आक्रमक झालेले आणि त्यांनी डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयाला आज भेट दिली।